तर पब्लिक श्रीतेच्या पहिल्याच वाढदिवसासाठी गावात गेलेलो, पण काय करायचं गप काय बसवणं झालंय. जरा थोडीफार मस्ती केल्याशिवाय मजा पण येत नाही हो. आता जेवणाच्या वासावा आलाय बघा, डेकोरेशन नावाने बॉम्ब नुसता जेवाय आलाय. वर बघा आपला सायल्या भाऊ इकडे खुर्ची बसून सगळी सूत्र हलवत होता. भावाला थोडाफार वर चढवला, लागला की सगळ्याच कामं लावायला. आता म्हणलं यो काय विषय. इथं मेन कार्यकर्ता हिथं आहे बघा. सायल्याने किती जरी काय सांगितलं तरी करायचं ते हेच करणार बघा. जाऊ दे म्हणलं, एकदम कडकवानी गेलो शाळेबशी. कार्यकर्ता भेटायला आलेला आपल्याला, त्याची गाठ घेतली एकदम कडकवानी आणि परत आणि गावात आलो बघा. तुम्हाला सांगायचं म्हणलं का नाही पब्लिक, आपल्या भावाचा प्रीमियम इव्हेंट आहे बघा. आणि तुम्हाला जर असलं डेकोरेशन पाहिजे असलं का नाही तर एक वेळेस आपल्याला संपर्क केला तरी चालतो. नाही तर भावाचा नंबर देतो बघा इथं खाली, त्याला संपर्क करा. तेवढ्यात नाण्या भाव लागला तर फुगा फुगवायला. हो, भावानं 2 फुगं काय फुगवलं, भावानं लय मोठी मदत केली म्हणून त्याला ह्यो फुगा फुगवाय दिला. त्यानं केला की मोठा स्कॅम. हाय का नाही हे चिटकवायची. अहो, भावाला फुगा फुगवायला दिला बघा इकडं, तर झाला स्कॅम. ते म्हणजे फुगाच फुटला. अहो काय सांगायचं आता. जाऊ दे म्हणलं, थोडंफार किरकोळ मध्ये काहीतरी जुगाड केलं आणि हाय असं अडकवलं बघा 1 नंबरचा कॅन्डल. आता म्हणलं चला, तवर इकडे भावानं स्प्रे मारून घेतला. पण शेवटी सूरज भावनं मारल्याशिवाय मजा नाही हो. तवर एकदम कडकवानी म्हणलं आता सगळ्यांचं लक्ष इथं असतं, आपण पण जाऊन बघावं काय आहे नियोजन. बाबा काहीतरी दणकाई शे वाटतं. आता बर्थडे सेलिब्रेशन झाल्याशिवाय काय कळणार नाही म्हणून एकदम कडकवानी बर्थडेला मागं उभा राहिलो. अहो बर्थडे तर एकदम कडकवानी सेलिब्रेशन तर झाला की आता म्हणलं जेवणाचं नियोजन काय चाललंय मला बघायचं लागते. अहो बिर्याणीचं नियोजन होतं. आता काय सुट्टी असती मग गावलं की ताट, मग काय सुट्टी नाही. हे क्वालिटी आणि क्वांटिटी विचारायची नाही, कमेंट मध्ये सांगायलाच लागते भावानो. ज्यांनी खाल्लंय का नाही त्यांनी कमेंट करून सांगा. तर पब्लिक ब्लॉगचा पार्ट 1 आवडला असला का नाही तर आपल्या आयडीला जाऊन फॉलो तेवढं करा. आणि पार्ट 2 बघायचा असला का नाही तर तुम्हाला फॉलो करायलाच लागतंय, कारण ट्रॅक्टरनं फडात तोंडवर केलंय. तर पब्लिक भेटू आपण पार्ट 2 मध्ये.